जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 507 पदांची नोकर भरती करण्यास सहकार आयुक्तांनी मान्यता दिली आहे। ही भरती प्रक्रिया पारदर्शीपणे व्हावी, सामान्य घरातील तरुणांना नोकरीची संधी मिळावी यासाठी सध्या सुरू असलेली प्रक्रिया स्थगिती देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती। त्यांनी ती मान्य केली आहे। सध्या सुरू असलेली नोकर भरती प्रक्रिया नव्याने राबवावी, तसेच IBPS आणि TCS यापैकी एका कंपनीची भरती प्रक्रियेसाठी निवड करण्याचे आदेश शासनाने दिले असल्याचे आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगितले। आमदार खोत म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकर भरतीची प्रक्रिया सुरू आहे, यावर आम्ही आक्षेप घेतला। या बँकेत पूर्वी झालेल्या नोकर भरतीची चौकशी सुरू आहे। असं असताना सहकार आयुक्तांनी नवीन नोकर भरतीस परवानगी कशी दिली? या भरती प्रक्रियेत मोठी आर्थिक तडजोड होण्याची शक्यता आहे। काही मुलांनी बँकेच्या संचालकांकडे याबाबत संपर्क साधला असताना त्यांना जागा फुल झाल्या असं सांगण्यात येतं। एका जागेसाठी लाखो रुपयांचा दर निघाला असल्याच्या तक्रारी आलेत। या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती। बँकेने राबवलेल्या नोकर भरती प्रक्रियेला स्थगिती द्यावी, IBPS किंवा TCL कंपनीच्या माध्यमातूनच ही नोकर भरती व्हावी अशी मागणी केली होती। मुख्यमंत्र्यांनी आमची मागणी मान्य केली असून तसेच शासनाच्या अप्पर सचिवांनी तसे आदेश सहकार आयुक्तांना दिलेत। जिल्हा बँकेच्या सध्या सुरू असलेल्या नोकर भरतीला त्यांनी स्थगिती देत भरती प्रक्रिया पारदर्शी व्हावी यासाठी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 21 नोव्हेंबर 2022च्या निर्णयानुसार IBPS आणि TCS कंपनीमार्फत सदरची भरती प्रक्रिया नव्याने राबवण्याची सूचना अप्पर सचिवांनी केली असल्याची माहिती खोत यांनी दिली। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संदर्भामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्याकडे माझे सहकारी मित्र गोपीचंद पडळकरजी आणि मी नोकर भरतीच्या संदर्भामध्ये तक्रार दाखल केलेली होती आणि त्याची गंभीर दखल या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि सहकार विभागाला त्यांनी आदेश केले की पारदर्शक पद्धतीनं नोकर भरती होणं गरजेचं आहे। पूर्वी दिलेल्या नोकर भरतीच्या परवानगीला या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली आहे आणि नव्यानं या ठिकाणी नोकर भरती करत असताना ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये TCS आहे, IBPS आहे, या कंपनीच्या माध्यमातूनच नोकर भरती करण्यात यावेत असे आदेश सहकार विभागाकडून कालच पारित झालेले आहेत। निश्चितपणानं गावगाड्यातल्या गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, बाराबुलतेदार, आलुतेदार बहुजन समाजाच्या अभ्यासू पोरांना नोकरीमध्ये या ठिकाणी आता संधी मिळण्याचा मार्ग खऱ्या अर्थानं मोकळा झालेला आहे आणि ह्या जागा 559 आहे। आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणलं, गेल्या वेळी जी काही नोकर भरती झाली त्या अशा कंपनीकडून अमरावतीच्या नोकर भरती झाली की ती कंपनी काळ्या यादीत आहे आणि त्या कंपनीचे सगळे डायरेक्टर्स तुरुंगात आहेत। अशा कंपनीला यांनी काम दिलेलं होतं आणि नोकर भरती केलेली होती। सगळे संचालकांनी आपले बगलबच्चे जवळचे अगदी दुकान उघडून नोकर भरती केलेली होती आणि यावेळी मात्र खऱ्या अर्थानं त्यांच्या दुकानाला कुलूप लागलं आणि म्हणून मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं विशेष करून अभिनंदन करतो, पालकमंत्र्यांचं अभिनंदन करतो, आदरणीय चंद्रकांत दादा।